शेतकऱ्यांचा कवडीचा विकास केला नाही. एकही उद्योग या 30 वर्षामध्ये सुधीर भाऊने आणलेला नाही. परंतु विरोधक फक्त आपल्या एसी कॅबिन मध्ये बसतात, यांना विकास माहित नाही. असा हा मुनगंटीवारांचा बोगस विकास, कंत्राटदारांना खिसे भरणारा विकास. 30 वर्षापासून काँग्रेसचे नेते बेरोजगार आहे. ते म्हणतात की काँग्रेसला बेरोजगारी आली, येणारच ना. ठेकेदारी तिकडे, कार्यकर्ते ठेकेदार गप्पार झाले ठेकेदार बनू बनू. काँग्रेसने दारूच्या दुकानाचा रोजगार दिला. त्या नाऱ्याचा लावाचा कराचा गारा आणि जनतेला त्याच्यात बारा. मी पोहोचलेलो आहे मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्यासाठी आता एक क्षणाला चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर या मतदारसंघात. बल्लारपूर मतदारसंघ म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या मतदारसंघातलं हे चकाचक असं बस स्टँड मी बघतो. भाऊ मुनगंटीवार बोलावं म्हणजे यावर्षी जे लोकसभेला जे पडले ते समाजावर मतदान गेलेलं होतं. नाही तर त्यांचं जे जो आहे सगळं काही हे कार्य ते बहुत सुंदर आहे. मीटर चेंज करून नाही देत आहे बापरे. बर. आणि 6 महिने झाले झुलवत आहे. आता टीव्हीवर सगळे तुम्हाला बघताय, काय त्यांना निरोप द्यायचा आहे तुम्हाला? मला मुनगंटीवार साहेबाला निरोप द्यायचा. तुमच्या माणसानं माझं अजून पण एक लेटर सुद्धा नाही त्यांकडे पाठवलं नाही, काहीच निरोप नाही पाठवलं. बरं, एक मजूर आहेत, यांचा लाईट मीटरचा विषय, त्यांना लाईट बिल जास्त आहे, त्यांना त्यांचं मीटर बदलून हवंय, लवकरात लवकर ते मिळावं असा निरोप त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुधीर भाऊंना दिलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आमदार आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमदार नाही का. अमरीशराव महाराज कुठं गेला आहे, हा हा धर्मराव बाबा कुठं गेला, हा. दीपक दादा कुठं गेला. बर. काय हो आदिवासी जिल्हा असल्यामुळे का झुकाव क्या लगता है, कहाँ तरफ लोग क्या बातें कर रहे हैं, किसकी सरकार आएगी ऐसा आपको लगता है? तो अपने तरफ से बीजेपी के आएंगे. मतलब महायुति की सरकार आएगी. बरं, सुधीर भाऊंनी काम केलं काय मतदारसंघात? भरपूर केलं. बस स्टँड आहे, चंद्रपूरचं कॅन्सर हॉस्पिटल आहे, SNDT महिला विद्यापीठ आहे, हा. सैनिक शाळा आहे. काय कामं केली असं तुम्हाला वाटतं? तर तुम्ही रोजचं वर्तमानपत्र वाचत असाल, माहिती असेल तुम्हाला. लाडक्या बहिणीचं काम झालं, निराधाराचं काहीच नाही वाटत. हा. आणि बरोबर पैसाही नाही. बरं ताई, मग काय म्हणजे तुमची अपेक्षा काय? रक्कम वाढवायला पाहिजे. वाढवली पाहिजे रक्कम. महागाई वाढली आहे. काय सध्या बल्लारपूरमध्ये माहोल, हवा कोणाची? तिथे सुधीर भाऊ मुनगंटीवारांचाच आहे. कोणी भाऊला म्हणजे चॅलेंज देऊ शकत नाही ना. भाऊ इथेच बल्लारपूर क्षेत्रामधून भाऊ निवडून येणारच. काय सध्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती? हालत खराब आहे. सध्या पावसाने खूप दगा दिलेला आहे आणि सरकारचं काही लक्ष दिसत नाही. आमच्या या जो विधानसभा क्षेत्र आहे हा. या क्षेत्रासाठी मुनगंटीवार साहेब आहेत, ते विकास पुरुष आहेत. लाडक्या भावासाठी काहीच केलं नाही, ते तर तुमच्यासाठी काय केलं? ते माणसासाठी नाही केलं, ते तर चांगली गोष्ट आहे. का चांगली गोष्ट आहे? माणसाने जर महिन्याचे जर पैसे मिळाले असते हा. तर ते काय केले असते, भट्टीमध्ये जाऊन दारू पेले असते, बारमध्ये जाऊन दारू पेले असते. जे कारण जे लाडक्या बहिणीला पहिले दिसले, जे माणूस जे महिन्याचे 3,000 रुपये कमवते, जे बाई जे कमवते महिन्याचे 2,000 रुपये, तर ते बाईचे पैसे घरात लागते पण माणसाचे पैसे घरात लागत नाही. शिकले किती? सर 12वी आहे सर फक्त. हा ना. जी सर. मग आता ग्रॅज्युएशन करायचं ना. नाही सर, ते आपल्याला अभ्यासाबद्दल आपल्याला तेव्हा नॉनव्हेज नाही, हा. पण आपण असं उपाशी नाही म्हणू शकत सर. होय ना. जे आपल्याला जे आईने वडिलांनी शिकवलं तर ते आपण पूर्ण बोलू शकतो. आपले 2 हात जोरदार. बिलकुल सर. दिखा दो 2 हात. जय बिलकुल सर. हा. सुधीर भाऊ की जय सर. त्यानंतर आपण जाणार आहोत माझ्या शोच्या चौकटीत, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक, सर्वसामान्य माणसं, वेगवेगळ्या संघटना जे इथल्या विकासाबद्दलचे दावे करतील आणि ते दावे जर खरे असतील तर ते समोर येतील आणि त्याबद्दल जर कोणाचा विरोध असेल तो देखील चर्चेचा भाग असेल. जाऊयात तिकडे आणि जाणून घेऊयात कौल महाराष्ट्राचा. तर मंडळी, चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर मतदारसंघात आपण आहोत आणि जनसामान्यांशी संवाद साधून घेतल्यानंतर एकूण त्यांचा मूड काय हे जाणून घेतल्यानंतर आता क्षणाला मी माझ्या शोच्या चौकटीत. एकीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वंचितचे नेते देखील उपस्थित आहेत, जनसामान्य उपस्थित आहेत आणि याकडे जर आपण पाहिलं तर महायुतीचे देखील नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. पहिला प्रश्न अर्थात मी विचारतोय या सगळ्या याच्यात, तो म्हणजे की इथले विद्यमान आमदार, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेली महत्त्वाची कामं 2 मिनिटात सांगा. सैनिक शाळा असेल, बोटॅनिकल गार्डन असेल, बसस्टँड असेल, इथले रस्ते असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, नदीला पुलाचे कामं असेल, सिंचनाच्या सोयी असेल,
शेतकऱ्यांना पीक विमा असेल, शेतकऱ्यांना बोनस असेल आणि पंचायत समितीची इमारत असेल, तहसील ऑफिसची इमारत असेल, चारही तालुक्यामध्ये बसस्टँड असेल, आठवडी बाजार असेल, तर अशा सिंचनाच्या शेतीला जाणाऱ्या पाईपलाईनच्या योजना असेल आणि या ठिकाणी ISO अंगणवाड्या असेल, चांगली मॉडेल स्कूल असेल, मॉडेल ग्रामपंचायत असेल, अशा अनेक या ठिकाणी विकासाची कामं या मतदारक्षेत्रामध्ये झालेली आहेत. म्हणजे संध्याताई सगळे प्रश्न सुटले. सगळे प्रश्न सुटले असं नाही. प्रश्न जर सुटले असते तर निवडणुका घ्यायची वेळ आली नसती. डॉक्टर मला सांगा, यांनी जे विकासाचे मुद्दे किंवा कामं जे ते मांडले ते तुम्हाला पटतात का, तुम्ही सहमत आहात का? सर्वात पहिले जर विकास पूर्ण झाला असेल तर सुधीर भाऊंनी आता घरी बसलं पाहिजे आणि दुसऱ्यांना विकास करण्याची संधी दिली पाहिजे. प्रश्न संपला. शेतकऱ्यांच्या गोष्टी करतायत, शेतकऱ्यांच्या गोष्टी. कोठारीमध्ये 22 गावाला पुरेल आणि सिंचनाचा प्रकल्प आहे आंबडी सिंचन प्रकल्प. लक्षात ठेवा, आंबडी सिंचन प्रकल्प तो 2002 साली सुरू झाला होता, 2012ला कंप्लीट झालाय. तरी 2012 पासून 2024 पर्यंत म्हणजे 12 वर्षात या 22 गावातल्या शेतकऱ्यांना वर्षातून 3दा धानाचं पीक घ्यायची परवानगी नाही मिळाली. काऊन नाही मिळाली? कारण तिथे गाळ साचलाय म्हणून असं उत्तर सांगतात PWD वाले आणि इरिगेशन वाले. आणि आमच्या फार्म हाऊसवर जर दर महिन्याला आम्ही गाळ काढायसाठी इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही अर्ज करतो, पण 22 गावाच्या शेतकऱ्यांना 3 पट श्रीमंत करण्यासाठी आम्ही एकदाही अर्ज केला नाही. पूर्ण बिलकुल सत्य गोष्ट आहे. काही शेतकऱ्यांचा कवडीचा विकास केला नाही. सुधीर भाऊ 30 वर्षापासून आमच्या क्षेत्रातले आमदार आहे. 3 वेळा ते सलग मंत्री झाले आहे. आजपर्यंत बल्लारपूर शहराच्या बायपासच्या काम यांनी केलं का, यांना विचारा. 30 वर्ष झाले वन मंत्री आहेत. वन मंत्री मध्ये अडचण होते हे सांगतात ते लोक. बल्लारपूरला जेव्हापासून सुधीर भाऊ आले, आमच्या बल्लारपूरची प्लाउड बंद झालेली आहे. जे इंडस्ट्रीज होती, पॉवर हाऊस बंद झालेली आहे. पॉवर हाऊस मध्ये आम्हाला 232 एकर जागा आहे आणि आमची नदी जवळ आहे, आमचा कोळसा जवळ आहे. एकही उद्योग या 30 वर्षामध्ये सुधीर भाऊने आणलेला नाही. बामणी फॅक्टरी होती ती बंद झालेली आहे. चुना भट्टी होती ती बंद झालेली आहे. एकही उद्योग या 30 वर्षामध्ये जे विद्यमान आमदार आहे, विद्यमान मंत्री आहे, त्यांनी आलेले नाही. बेरोजगारांची फौज उभी आहे. आंबडी सिंचन योजना 80% पूर्ण झालेली आहे. आमच्या मंत्र्यांनी, सुनील तटकरेंनी, त्यावेळेस तत्कालीन मंत्री, त्यांनी पूर्ण पैसा दिला. पण ते इकडेच आता, इकडे सुनील तटकरे आता नाही, त्यावेळेसच्या आघाडी सरकारने ते 80% पैसे दिले. 20% पूर्ण तो प्रकल्प बंद पडलेला आहे. पण तुम्ही तिकडून उभं राहायला पाहिजे. आता तिकडे गेलेले आहेत ते. नाही, बरं ठीक आहे, सुनील तटकरेंनी केल्याचं तरी म्हणलेलं आहे. पहिला मुद्दा आहे सिंचनाचा. चला सिंचनाची चर्चा आपण करूयात. ज्या पळसगाव आंबळीचा विषय निघाला, सुधीर भाऊ जेव्हा या ठिकाणी पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्या योजनेला आम्ही सुरुवात केली. ती योजना आम्ही पूर्ण केली. त्यानंतर हडस्ती असेल, त्यानंतर शिवनीचोर असेल, बल्लारपूर तालुक्यामधल्या साऱ्या सिंचन योजना पूर्ण केल्या. पोंभुर्णा तालुक्यामध्ये आम्ही सिंचन योजना पूर्ण केल्या. मूल तालुक्यामध्ये गेटेड बंधारे बांधले. 11,000 हेक्टर जमीन हे आम्ही सिंचित करतो. 71 गावांना पिण्याच्या पाणी. या ठिकाणी या बल्लार शहरात या ठिकाणच्या ग्रामीण भागात पाणी पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही ग्रीड योजना सुरू केली. मूल मध्ये केली, पोंभुर्ण्यामध्ये केली. मैं ये बोल रहा हूँ कि डॉक्टर साहब ने बोला कि अगर विकास पूरा हो गया विधानसभा में तो सुधीर भाऊ ने घर बैठना चाहिए. डॉक्टर साहब 2019 का विधानसभा चुनाव लड़े, उसके बाद डॉक्टर साहब अभी 15 दिन से फिर से दिख रहे हैं. ये जो है अच्छी भली डॉक्टर की 12 महीने 30 दिन क्या बोलते मैदान में रहना चाहिए, सेवा करनी चाहिए. अभी ये सब जितने हैं इनका हमारे तो सुधीर जी पक्का है, फाइनल है हमारे उम्मीदवार. इनका उम्मीदवार है कौन, ये भी पूछ के बताना. आदरणीय खान साहब, कितने पहलवान खड़े हैं इनके, इन्होंने बताना चाहिए, घोषित करना चाहिए. उसके बाद घनश्याम भैया बोलते हैं कि बाईपास का, एक बाईपास की जरूर बात बोली, ठीक है. अब इनके 5 साल से आदरणीय बाड़ू भाऊ हमारे स्वर्गीय खासदार थे यहाँ के, अभी हमारी ताई खासदार हैं, तो 5 साल में इन्होंने कभी कभार क्या बोलते उस विषय के लिए आवाज उठाई. सेंट्रल का विषय, सिंचनाचे विषय म्हणा किंवा विकासाचे विषयी हे दोन्ही पक्ष हातून मिळलेले आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 3-3, 4-4 वर्षात होत नाहीत. तर विरोधक पक्षात असलेला काँग्रेस चूप बसते आणि सत्तेत असलेलं भाजपही चूप बसते. लोकशाही खतम करण्याचा यांनी मार्ग लावलेला दोघी पक्षांनी. याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी नसल्यामुळे बल्लारशाह नगर परिषदेमध्ये जो भ्रष्टाचार बोकावलेला आहे
त्या संदर्भात या दोन्ही पक्षातला एकही प्रतिनिधी जुना माजी खासदार नगरसेवक किंवा नगराध्यक्ष बोलत नाही. सिंचनाच्या यांनी काही सोय केल्या नाही आहे. ते जे सांगत आहे ना श्यामबाबू वानखेडे यांनी आंबडीमध्ये साबडी सिंचन योजना सुरू केली होती. आजपर्यंत ती रेग्युलर झालेली नाही. 30 वर्ष झाले. बल्लारपूरचा बस स्टँड पहिल्याच पावसात पडलं, गळायला लागलं, पूर्ण छत पडलं. चंद्रपूरचा बस स्टँड आता 4 दिवसापूर्वी पाऊस आला, पूर्ण होतं. लोक छत्र्या घेऊन पावसात बसले, आतमध्ये पाणी गळत आहे. हे मोठे गेट जे उभे केले त्याचे पूर्ण पिल्लर पडू लागले. असा हा मुनगंटीवारांचा बोगस विकास, कंत्राटदारांना खिशे भरणारा विकास, लोकांच्या उपयोगाचा काही उपयोग नाही. सिंचनाच्या आमच्या भागामध्ये कुठलेच आमचा शेतकरी फक्त ते एक पीक घेतो जो पावसाच्या भरोशावर आहे. बाकी कुठल्याही सिंचनाच्या सोयी ते निर्माण केलेल्या नाहीये. विकासाच्या नावाखाली फक्त रस्ते बांधलेले आहेत फक्त. आणि इथे जंगलामध्ये जे पाटबंधारे बांधलेले आहेत त्या पाटबंधाऱ्यामुळे पूर आला, विसापूरला पूर आला त्या पाटबंधाऱ्यामुळे. फक्त जंगलातलं पाणी अडवण्यासाठी पाटबंधारे बांधतात. डॉक्टर त्यांनी असं म्हणलं, आता तुम्ही मैदानात दिसायला लागलात, ठीक आहे असो. हा त्यांनी असं त्याचं काय की नाही पहिले जब मी पदाधिकारी किंवा मी कुठल्याही ऑफिशियल पोस्टवर किंवा नव्हतो आणि नाही आहो. मी काँग्रेसचा हारलेला उमेदवार आहो. ओके. त्याच्यानंतर 2.5 वर्ष जवळपास कोरोना होता. 2.5 वर्ष कोरोना होता. कोरोनामध्ये जेवढे सरकारनी किंवा आमच्या काँग्रेस पक्षांनी आम्हाला सांगितले ती सर्व कामं आम्ही केलीत. आणि माझा सर्व पूर्ण विधानसभा क्षेत्रात पूर्ण 300-350 बुथांवरती पूर्ण भेटीगाठी आणि कॉन्टॅक्ट आहेत. फक्त एकच आहे की कॉन्ट्रॅक्टर म्हणून किंवा ठेकेदार म्हणून मी माझे कामं नाही केलीत. तर ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर मी नाहीच आहो. तर ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे आता संबंध नाही. कोरोनाच्या वेळेस जे जनतेचे हाल झाले होते त्यात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुधीर भाऊंच्या नेतृत्वात आम्ही घरोघरी पोहोचलो. काँग्रेसी कार्यकर्ते कुठेच दिसले नाही. त्यावेळेस त्यांची सत्ता होती, दिसले नाही. दुर्भाग्य आहे, दुर्भाग्य. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तलावाचं खोलीकरण करण्याचं काम या बल्लारशा मतदारसंघात झालं. या बल्लारशा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आम्ही पाणी शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे. मोठ्या पाईपच्या माध्यमातून पाणी शेतापर्यंत पोहोचवलं. परंतु विरोधक फक्त आपल्या एसी कॅबिन मध्ये बसतात. यांना विकास माहित नाही. 18चा कॅमेरा घेऊन आम्ही तुम्हाला सिंचन दाखवू शकतो. हा विकास केला असता तर 2,60,000 मतांना पराजय झाला असता. आणि बल्लारपूर विधानसभेमध्ये 48,200 मतांना मागे राहिला. आतापर्यंत आठवण नव्हती. जो जबाब पडले ना आता आठवण येत आहे त्याला. हे जेव्हा आता हे लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीने 15 लाखापासून गोष्ट सुरू केली होती. आता लाडली बहिणा 1500 पर्यंत आली 11 वर्षानंतर. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. सिंचनाचा एवढा विकास झाला जर असं वाटत असेल तर चंद्रपूर जिल्ह्यात किती आत्महत्या झाल्या. जर सिंचनाचा विकास इतका झालाय 73 आत्महत्या झाल्या. 73. बरं ठीक आहे. येतो वंचित. हा बोला. ऍक्च्युली कसं आहे का हे दोन्ही पक्ष आपसातली नुरा कुस्ती खेळून जनतेच्या लोकशाहीची हत्या करत आहेत आणि बल्लारपूर शहरामध्ये पेपर मिलला अनाथ करत आहे. ह्या दोन्ही गोष्टी एका स्तरावर या दोन्ही पक्षांनी ठरवलेल्या आहेत. राज्याचे मंत्री इथले विद्यमान आमदार यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती उद्योग आणले, किती लोकांना रोजगार उपलब्ध झाला. बघा या मतदारसंघामध्ये अनेक उद्योग आले, काही लघु उद्योग आले. पोंभुर्ण्यामध्ये आम्ही टूथपिकचा उद्योग आणला. पोंभुर्ण्यामध्ये आम्ही कार्पेटचा उद्योग आणला. पोंभुर्ण्यामध्ये आम्ही अगरबत्तीचा आणला. पोंभुर्ण्यामध्ये आम्ही सहदाचा उद्योग आणला. या बल्लारपूर शहरामध्ये डायमंड कटिंग सेंटर जे कधी काळी गुजरात सुरतला होतं ते बल्लारशामध्ये सुरू केलं. आणि नुकतंच या चंद्रपूर जिल्ह्यासाठी 75,000 करोड रुपयाचे MOU साईन झाले. आणि आपल्याला सांगू इच्छितो की या संपूर्ण मतदारसंघामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संध्या सुधीर भाऊंनी उपलब्ध करून दिल्या आहेत. बरं ठीक. की ऐका साहेब की आदरणीय सुधीर भाऊला या मतदारसंघात 6 वेळा प्रतिनिधित्व मिळालं. 30 वर्षापासून काँग्रेसचे नेते बेरोजगार आहे. त्यामुळे प्रॉब्लेम आहे ना. ते म्हणतात की काँग्रेसला बेरोजगारी आली. येणारच ना. ठेकेदारी तिकडे, कार्यकर्ते ठेकेदार गप्पार झाले. ठेकेदार बनू आता ते म्हणणार नाही का. आणि ते ठेकेदार उभे आहेत तिथे. ते म्हणणार नाही का सुधीर भाऊ की जय.
अर्धे ठेकेदार उभे आहेत तिथं. मागच्या 40 वर्षापासून 35 वर्षापासून आधीपासून जे रोजगार आहे त्याच्या व्यतिरिक्त इथं रोजगार आलेच नाही. बिल्ड जशीच्या तशी आहे ते यांनी नाही आणली. इथले WCL जशीच्या तशी आहे यांनी नाही आणले. यांनी मागच्या 35 वर्षापासून किती इंडस्ट्रीज आणि तिथं 1000, 2000, 5000 लोक लागतील अशी इंडस्ट्री मागच्या 35 वर्षापासून सुधीर भाऊनी कोणची उभी केली हे दाखवलं. पण ठीक ठीक हा 700 कोटीचा बोटॅनिकल गार्डन बनवला, परंतु एकही 100 कोटीचा किंवा 200 कोटीचा उद्योग त्यांनी आणलेला नाही. त्याच्यामुळे बल्लारशाचा कोणताही विकास झालेला पण गार्डन चांगलं नाही का? बिलकुल नाही, कोणीच जात नाही. उत्तम नाहीये. बरं, काँग्रेसने दारूच्या दुकानाचा रोजगार दिला. डॉक्टर अभिलाषा बोलताय. अभिलाषा गावतुरे त्या चंद्रपूरले राहतात. त्या काही ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा लढली. त्यांना का माहिती शेतकऱ्याचा दुःख. मला नितांत आदर आहे संध्याताईबद्दल आणि माझी मनापासून इच्छा होती की त्या 15 वर्षाआधी त्या आमदार व्हायला पाहिजे होत्या बीजेपी मध्ये त्या लोकसभेत आणि तरी ते झालं नाही. प्रतिनिधी इतक्या त्या चांगल्या आहेत पण प्रतिनिधी नाकारण्याचा प्रयत्न इथं होतो. मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्याचे दुःख मला समजतात आणि मी फक्त शेतकऱ्याची मुलगी नाही, मी या भूमीवर राहणाऱ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करते, मी आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करते. चला, दळणवळण व्यवस्था या विषयाला घेऊन जर बोलायचं झालं तर कोणत्याही शहराचा विकास हा त्यावरती प्रामुख्याने असा अवलंबून असतो की व्यापाऱ्याला आपला माल विकण्यासाठी शहरापर्यंत जाणं, सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी शहरापर्यंत जाणं, या निमित्ताने दळणवळण व्यवस्था सशक्त असणं फार गरजेचं आहे. या विषयाला घेऊन आमदारांनी काही कामं केली का? चला, काय दावे नेमके केले जात आहेत? चला, कोण बोलणार या विषयाला घेऊन? हा, बोला ताई. हा, आज पोंभुर्णा असेल, चंद्रपूर असेल, बल्लारशा असेल आणि मूल असेल, या शहराकडे जाण्यासाठी जे रस्ते होते ते रस्ते असेल तर प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते असेल, कारण शेतकऱ्याचा शेतातला माल आपला बाजारामध्ये विकण्यासाठी त्या ठिकाणी संपूर्ण रस्त्याचं जाळं आदरणीय सुधीर भाऊंनी विणलं. विरोधकांनी फक्त विरोध करू नये. या मतदारसंघामध्ये छोट्या छोट्या गावातून जायचे रस्ते बघा हो, सुंदर रस्ते केले. त्या रस्त्याच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत आहे. आणि फक्त आम्ही रस्तेच केले नाही तर या जिल्ह्यातला शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता शेतकऱ्यांचे 5000 किलोमीटरचे पांदण रस्त्याचं काम सुद्धा सुरू आहे. पांदण रस्त्याचा 8.25 कोटींचा निधी परत जाणार. 8.25 कोटींचा निधी पांदण रस्त्यांचा परत जाणार. हे पत्र आलेलं आहे, सगळा उल्लेख आहे, आपण इथे दाखवू शकता. बिलच्या विषयाला घेऊन सुधीर भाऊंना पुगली यांचा पाठिंबा हे खरं नाही का? हे आता त्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. कोणाला कोणाचा पाठिंबा आहे त्याबद्दल मी बोलणार नाही. तिथे कच्च्या मालाचा पुरवठा कमी झालेला आहे. वनमंत्री असल्यामुळे बैठक का नाही करणार? त्यांची जबाबदारी आहे इथला उद्योग जिवंत राहायला पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे हा जो रस्ता जातो त्या रस्त्यातून विकास जातो, पण तो विकास आमच्या लोकांना भेटत नाही. असं आहे, या दोन्ही पक्षाने हे ठरवलं आहे का नाऱ्याचा लावाचा कराचा गारा आणि जनतेला त्याच्यात बारा, या प्रकारची प्रवृत्ती या दोन्ही पक्षाची आहे. दळणवळणच सांगतोय साहेब की सुधीर भाऊने केलेल्या विकासाचं जर तुम्ही उघड्या डोळ्याने बघितलं तर सामान्य नागरिक आणि शेतकरी सुखावलेला आहे. इतके चांगले रस्ते बांधले आहे, पोटाचं पाणी देखील हालत नाही. पण प्रॉब्लेम असा आहे साहेब, सामान्य माणसाला पोटात त्रास नाही, काँग्रेसी नेत्यांचं पोट दुखते त्याच्यामुळे. त्याला आम्ही काय करणार आहोत? काँग्रेसी नेत्यांच्या पोटदुखीला या निवडणुकीत आम्ही औषध म्हणून त्यांना पराभूत करू, एवढाच संकल्प. तुम्ही बल्लारशामध्ये पुढच्या 50 वर्ष जो विकास नसता झाला ना, तो सुधीर भाऊंनी या 10 वर्षामध्ये केलेला आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सांगतो, आदरणीय राजेंद्र भाऊनी, एक मिनिट, आदरणीय राजेंद्र भाऊ वैद्य, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या केव्हा सुरू झाले हो? यांचे आदरणीय नेते जेव्हा 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते त्या काळामध्ये इथं महाराष्ट्रामध्ये आत्महत्या सुरू झाली. काय सांगतात ते? आता अनेक प्राथमिक शाळा बंद होत आहेत आणि या सरकारने 15,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच सरकारने 18,000 देशी दारूचे दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, आज पाहतो की प्राथमिक शिक्षकावर एवढा अशैक्षणिक कामाचा ताण पडलेला आहे. एवढे दररोजच्या लिंक भरवल्या जात आहेत. त्यामुळे शिक्षकांचे लक्ष मुलांकडे जात नाही. त्यामुळे यांच्या ताणामुळे अनेक शिक्षक लोक आत्महत्या करत आहेत. त्यामुळे माझी अशी मागणी आहे, ह्या प्राथमिक शिक्षकांना राखीव मतदारसंघ
दिला पाहिजे, जेणेकरून या प्राथमिक शिक्षकाच्या समस्या सुटतील. साहेब, मी तुम्हाला फायनल वर्डिक्ट देतो आता. आमच्याकडे एकच उमेदवार आहे, सुधीर भाऊ. त्यांच्याकडे 7-8 आहे. एक मिनिट. यांच्या एकाला तिकीट मिळाल्यानंतर बाकीचे उरलेले पूर्ण सुधीर भाऊचं काम करणार आणि सुधीर भाऊ वर्ग. ठीक आहे, पाहू. आता मुद्दा एवढाच आहे, जनतेने ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर जनता ठरवेल की इथे कोणाला निवडून द्यायचं. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्यांनी काम केलं असेल त्याच्या पात्रात मतं पडतील आणि जो काम करण्याची क्षमता ठेवतो त्याच्या दृष्टीने मतदार झुकतील. पाहूयात नेमकं काय घडतंय. मतदार राजाच यामध्ये इथल्या मतदारसंघातल्या सिंहासनावर त्यांचा आमदार जो आहे तो निवडून देणार आहे. आज इथेच थांबणार आहोत. जाऊया पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता मूड महाराष्ट्राचा.